स्पिरिच्युअलिटी म्हणजे एक एथिकल गायडन्स आहे. जे लोक कॅज्युअल रिलेशनमध्ये राहतात ना किंवा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर गोष्टी करतात त्या लोकांना ना नो जजमेंट्स, पण ही गोष्ट रिलेट होईल की ते सतत भीतीत असतात. कुठेतरी ना त्यांना सेन्स ऑफ सिक्युरिटी फीलच होत नाही, कुठे कनेक्शन फील होत नाही, कुठे बॉन्ड फील होत नाही. आणि याचं मुख्य कारण काय माहिती आहे? कारण आपल्या ब्रेनला कुठेतरी शांततेची गरज असते. या कॅज्युअल रिलेशनशिपमुळे आणि एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमुळे तो सतत भीतीने फाईट अँड फ्लाईट मोडवर जात असतो. आणि ह्याचं उत्तर आपल्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये दिलेलं आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये आपल्याला एक शिकवलं जातं की आपण एकपत्नी किंवा एकपती असलं पाहिजे. त्याचं मोठं कारण आहे आपल्या ब्रेनला एक शांततेची गरज असते, एक सपोर्टची गरज असते. कारण जर आपण सतत एखाद्या भीतीत असू, काहीतरी आपलं पकडलं जाईल, रिलेशन समजलं जाईल किंवा आपलं पुढे कसं होईल, या सगळ्या प्रश्न जेव्हा पडतात ना आपल्याला, त्यावेळेस आपली सगळी एनर्जी फक्त ह्याची उत्तरं शोधण्यात जातात किंवा आपला पूर्ण ब्रेन ह्या कामांसाठी लागतो आणि आपण आपल्या करिअरवर फोकस करू शकत नाही, आपल्या पर्सनल रिलेशनवर फोकस करू शकत नाही आणि आपण पैसा कमवण्यावर पण फोकस ऑब्व्हियसली करू नाही शकत. कारण जरी पैसा कमवला तरी सेन्स ऑफ सिक्युरिटीच नसेल तर ते सगळे पैसे व्यर्थ ठरतात. म्हणून श्रीमंतीने कुठे शांतता मिळत नाही, पण शांत माणूस हा नक्कीच एक दिवस श्रीमंत होऊ शकतो, हे मात्र नक्की. तो ज्या लोकांना असं वाटतं ना की कॅज्युअल रिलेशनशिप किंवा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर या गोष्टी खूप जास्त इश्यू करून ठेवल्या स्पिरिच्युअलिटीमध्ये, किंवा आपल्या सोसायटीने इतके सारे नियम का आपल्याला बांधलेले आहेत, किंवा ज्या लोकांना असं वाटतं की लोकांना काही कळत नाही पण आपल्याला आपले इमोशन्सने जगायला पाहिजे, आपलं मन स्वच्छंदीपणे भटकलं पाहिजे, आपल्याला मनाला वाटेल त्या गोष्टी करता आल्या पाहिजे आणि त्यांना सोसायटीचे जे रूल्स आहे ते बर्डन वाटतं ना, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की या ज्या काही नियम आहेत, हे जे स्पिरिच्युअलिटीच्या काही गोष्टी आहेत, एथिकल बाउंड्रीज आहेत, ह्या आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठीच दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसऱ्याला फसवण्याची गोष्ट असो किंवा सोसायटीचे जे काही रूल्स असो, यापेक्षा पण जर आपण आपल्या स्वतःवर जर प्रेम करत असू, आपल्याला आपली व्हॅल्यू असेल, आपल्याला असं वाटत असेल की आपलं मानसिक स्वास्थ्य हे कुठेतरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आपण लस्ट आणि जे काही फिजिकल अट्रॅक्शन असतं या गोष्टींच्या बियॉन्ड पण आपल्या ब्रेनला एक शांततेची गरज आहे आणि एक पीसफुल लाईफची आपल्याला जेन्युइनली गरज आहे. तर या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की या गोष्टी आपण सोसायटल प्रेशरमुळे नाही करत असं नाहीये, पण आपल्या आयुष्यात आपल्याला शांततेची गरज आहे म्हणून आपण ही गोष्ट नाही करत, हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. कारण जेव्हा माणूस असा विचार करतो ना की मी एखाद्या गोष्टीमुळे किंवा एखाद्या रूलमुळे ही गोष्ट करत नाहीये, तेव्हा खूप हाय चान्सेस असतात की ते रूल्स ब्रेक व्हायचे. पण ज्यावेळेस आपल्याला फील होतं ना हे रूल्स आपल्या चांगल्यासाठी बनवलेत, ज्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे, आपल्या मेंटल हेल्थसाठी बनवलेत, त्यावेळेस आपण ते गोष्टी सिरियसली घ्यायला लागतो. आणि ज्या लोकांना कॅज्युअल रिलेशनशिप्स आत्तापर्यंत जे लोक करत आलेत ना, त्यांना ही गोष्ट कम्प्लिटली अग्री असेल की या गोष्टीमुळे आपल्याला खूप जास्त डोक्याला स्ट्रेस होतो आणि कुठेच आपल्याला एक हॅपीनेस जो असतो ना, जो आपण सीक करत असतो, तो कुठेच मिळत नाही आणि शेवटी आपलं ब्रेकअप होतो आणि आपण परत दुसऱ्या रिलेशनमध्ये अडकतो. सो ही जर आपल्याला कुठेतरी चेन ब्रेक करायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला आपल्यावर काम केलं पाहिजे आणि हीच एक्झॅक्ट गोष्ट आपल्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये सांगितली आहे. नंबर 2, आपण आपलं मानसिक स्वास्थ्य ही नंबर 1 प्रायोरिटी ठेवलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला भगवद्गीतेत पण सांगितली आहे आणि सेम गोष्ट आपल्याला मेंटल हेल्थ अवेअरनेसमध्ये पण कळते. कारण आपण कितीही दुसऱ्यावर काम केलं, कितीही आपण आपला वेळ त्याच्यात घालवला, आपण एनर्जी इन्व्हेस्ट केली, तरी पण आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही. आणि ही गोष्ट आपण जितक्या लवकर ॲक्सेप्ट करू ना, तितक्या लवकर आपलं आयुष्य सोपं होतं. कारण की आपण कितीही दुसऱ्याला सांगितलं, आपण त्या व्यक्तीला चेंज करायचा प्रयत्न केला, आपण भांडणं केले, तरी पण एखाद्याचा स्वभाव किंवा एखाद्याने ठरवलं असेल की आपल्याला तसं नाही वागायचंय, तर आपण त्याच्यात काहीही बदल करू शकत नाही. आणि ही एक्झॅक्ट गोष्ट आपल्याला स्पिरिच्युअलिटी शिकवते की आपण दुसऱ्यावर काम करण्यापेक्षा आपण आपल्या अंतर्मनावर काम केलं पाहिजे, आपण आपल्यावर काम केलं पाहिजे. खूप लोक काउन्सिलिंगसाठी येतात आणि ते विचार करतात की दुसऱ्यावर काम केलं पाहिजे, पण त्यांना प्रोसेसमध्ये समजतं की आपण दुसऱ्यावर काम करून आपलं आयुष्य नाही चेंज होणार. आपण आपल्यावर काम करून आपण आपलं आयुष्य सुखी बनवू शकतो किंवा आपण ते आयुष्य एकदम नरक बनवू शकतो, ही गोष्ट त्या प्रोसेसमध्येच रिअलाइज होते. म्हणून स्पिरिच्युअलिटीमध्ये जी गोष्ट सांगितली आहे ना, ती मला तंतोतंत पटते. आणि तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज दर रविवारी 12 वाजता बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि नंबर 3, सोशल सपोर्ट.
आपण बघतोय की पंढरीच्या वारीसाठी किती भक्त, किती वारकरी, किती लांब पायी जातात. ती वारीमध्ये जी मजा आहे ना, ती कुठेच नाहीये. आणि ती गोष्ट आपल्याला शिकवते की कम्युनिटी सपोर्ट असतं किती जास्त गरजेचं आहे. कारण की जेव्हा माणूस एकटा राहायला लागतो ना, त्यावेळेस तो कुठेतरी स्वतःला आयसोलेट करतो आणि तो एका निगेटिव्हिटीच्या लूपमध्ये फसू शकतो. पण तेच जेव्हा तो बाहेर जातो, 4 लोकांशी बोलतो, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करतो, कनेक्शन ट्राय करतो, त्यावेळेस कुठेतरी त्याला बिलॉंगिंग फील होतं. बेसिकली आपण एक सोशल ॲनिमल आहोत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपण काय करतो की आजकालच्या व्हर्च्युअल जगामध्ये आपल्याला 1000 फ्रेंड्स सोशली असतात, व्हर्च्युअल जगात असतात, पण 2-3 रिअल फ्रेंड्सच नसतात. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात सगळं काही फसतंय, काहीच आपल्या मनासारखं होत नाहीये, कुठेतरी आपल्याला डिप्रेस फील होतंय, आपल्याला कळत नाही की आपण आयुष्यात कुठे चाललोय, एकदम डायरेक्शनलेस फील होतं, तेव्हा पण आपण कुठेतरी ना पॉझिटिव्हिटीच्या आणि हॅपी मुमेंटच्या स्टोरी पोस्ट करतो. पण आपल्याला ॲक्च्युअल फील काय होतं ना, आपण ती गोष्ट लपवतो. कारण आपल्याला रिअल फ्रेंड्सच नाहीये. या सगळ्या व्हर्च्युअल जगामध्ये आपण कुठेतरी स्वतःला आयसोलेट करून घेतोय. किंवा कधी-कधी असं होतं की आपले छोटेसे भांडण होतात आणि छोट्याशा इगोमुळे आपले रिलेशन्स ब्रेक होतात. आणि एका त्या गोष्टीमुळे आपण स्वतःला कुठेतरी ना ट्रस्ट इश्यूजच्या नावं देऊन कुठेतरी आपण सोसायटीपासून स्वतःला कुठेतरी दूर करतो. आजकाल आहे ना हे खूप बघितलं जातं की मला खूप ट्रस्ट इश्यूज आहे आणि मला ट्रॉमाज आहे. पण मला बेसिकली हे सांगायचं आहे की काही गोष्टी ह्या थेरपीमधून चांगल्या होऊ शकतात. पण काही गोष्टी आपण ज्या बेसिक साधे उपाय आहेत ते आपण डे टू डे लाईफमध्ये जर आपले हॅबिट बनवली तर आपण पण आपली हिलिंग करू शकतो. कारण की दरवेळेस प्रत्येकालाच थेरपी ही परवडेल असं पण नाहीये आणि पॉसिबल होईल ही पण गोष्ट नाहीये. पण आपण जे काही छोटेसे लाईफ चेंजेस केले तर आपलं आयुष्य आपणच नीट करू शकतो. बेसिकली आपण जेव्हा एक इगो धरून ठेवतो ना, तेव्हा आपण कुठेतरी आपल्याला कम्युनिटीपासून सेपरेट करतो. आणि त्यावेळेस आहे ना आपल्याला असं वाटतं की आपण कुठूनच बिलॉंगिंग फील नाही करत आहे. आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी आपण आयसोलेट करून आपण खूप निगेटिव्हिटीच्या चक्रामध्ये फसतो, जे आपल्यासाठी चांगलं नाहीये. आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये बघतो की सगळे वारकरी एकत्रित येतात, एकमेकांना सपोर्ट करतात. त्याच्यातनं आपल्याला तोच संदेश दिला आहे की आपल्याला जर हॅपी लाईफ जगायचं असेल तर आपल्याला कम्युनिटी इम्पॉर्टंट आहे. आणि आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की असे किती मित्र आहेत आपले किंवा किती नातेवाईक आहेत की ज्यांच्या छोट्या छोट्या भांडणांमुळे आपण आपले रिलेशन्स खराब करून बसलोय. पण आपल्याला खरं तर त्यांची गरज आहे. कारण की आजकाल आपल्याला व्हर्च्युअल जगामध्ये आपण एकदम इझिली मेसेज करतो, पण आपण ॲक्च्युअलमध्ये समोरची व्यक्ती कशी आहे किंवा आपण कसे आहे ते आपल्याला सांगायला माणूसच नाहीये. त्याच्यामुळे आपण कुठेतरी आपला इगो साईडला ठेवून आपण रिलेशन्स बिल्ड करण्यामध्ये कुठेतरी आपण टाइम इन्व्हेस्ट केला पाहिजे. कारण की आपण सोशल ॲनिमल आहोत आणि आपल्याला सोसायटीची गरज आहे. आपण खूप रिबेलियस होऊन जरी म्हटलं ना की मला कोणाची गरज नाही, तरी पण तसं नाहीये. कुठेतरी ती गोष्ट आपल्यासाठी निगेटिव्हली वर्क करेल किंवा कुठेतरी आपल्याला फ्युचरमध्ये त्या गोष्टीची किंमत मोजावी लागेल. सो इट्स बेटर ना की आपण आत्ता थोड्या गोष्टी सॉर्ट आउट केल्या, काही काही लोकांची माफी मागितली आणि काही काही लोकांना माफ करून दिलं, तर गोष्टी सिंपल होऊ शकतात. आणि खरंच ही एक गोष्ट मला जेव्हा कळाली ना, तेव्हा मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये जे काही ग्रजेस असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. आणि आत्ता मला खरंच असं वाटतं की नाही, ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या मेंटल पीससाठी आपल्याला आपले पियर्स इम्पॉर्टंट आहे, आपल्याला फ्रेंड्स इम्पॉर्टंट आहे, आपल्याला चांगला पार्टनर इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडासा इगो साईडला ठेवावाच लागणार आहे, जो आपल्यासाठीच चांगला नाहीये. लोकांसाठी आपण त्यांच्याशी बोलायला जायचं असं नाहीये, पण आपल्या चांगल्यासाठी तरी ॲटलिस्ट आपण आपला इगो साईडला ठेवू शकतो का बघा एकदा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशी कोणती नाती आहेत की जी आता तुम्हाला बिल्ड करायची आहे आणि तुम्हाला आत्ता खरंच असं वाटतं की नाही यार, या गोष्टी जर सोडून दिल्या असत्या ना तर आत्ता छान झालं असतं. आणि आज तुम्ही ती पहिली स्टेप आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहिली स्टेप घ्यायला तयार आहात. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लस नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्यांच्यासोबत तुम्हाला रिलेशन्स पुढे आता नीट करायची इच्छा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.